मॅन ऑफ द मॅच करता पारितोषिक आपण बघणार आहोत. एकतर जर्सी आहे स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ कुमार रणजित प्रकाश किनी यांच्या सौजन्याने जर्सी या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी आले. आणि त्याच्यानंतर आपण बघतोय गॉगल्स आणि मनगटी घड्याळ हे आपल्याला प्राप्त झालंय. चंद्रवाडा ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौभाग्यवती विनया भूषण पडवले यांच्याकडून हे प्राप्त झालंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करण्याकरता मी आमंत्रित करतोय व्यासपीठावर विराजमान असलेले जुचंद्र गावचे शिवसेनेचे शाखा प्रमुख समाज कार्यकर्ते किरण जयराम म्हात्रे साहेबांना आणि त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा किताब रवींद्र भोईर याला देऊन त्याचा सन्मान केला जातोय. मॅच स्टार्ट होतोय. हा मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन गौरवण्यात येतोय. रवींद्र वेल डन वेल टीम. मॅच स्टार्ट होतोय. पुन्हा आपण चर्चा करूया. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर मनीष पाटील. थँक्यू संदीप सर. नवीन सामन्याची सुरुवात करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय विनोद रायात. पंचाची डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल नितेश भोईर. यावेळेस ब्लॉक हॉल होता व्यवस्थित कन्वर्ट करता आला आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं मिडविकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या जात आहेत वेगाने आणि या 2 धावांनी धावफलकाची सुरुवात होती. धावफलकाची श्री गणेश होते आणि ही चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय कारण पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि सहजतेने पूर्ण करता आल्या. पहिली धाव वेगाने त्यानंतर दुसरी धाव मात्र चालत पूर्ण केले. धावसंख्या झाली 2. एकदा स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल नितीश. गोलंदाजी मार्कवर विनोद. यावेळेस खूप जास्त उसळला आहे आणि उंचीचा दाखला घेत पंचांनी वाईडची घोषणा केलेली आहे आणि यानंतर 1 फॉर द ओव्हर सुद्धा असेल. यानंतर या उंचीचा चेंडू जर तुम्ही हाताळला तर तुम्हाला दंडित केलं जाऊ शकेल. धावसंख्या झाली 3 धावा. पहिल्या चेंडू हाताळले गेले. गेल्या सामन्यामध्ये विनोद रायातने चांगली सुरुवात करून दिली होती पण तो सामना वेगळा होता आणि हा सामना वेगळा आहे. तर पाहूया या सामन्यामध्ये विनोद कशी सुरुवात करून देतोय तर म्हणजेच साई स्पोर्ट्स बापाडी या संघाला. राईट द विकेट विनोद. यावेळेस आडव्या पट्टीला खेळण्याचा प्रयास आहे. खूप जास्त उंच आहे. तितकं डिस्टन्स गाठेल का नाही. यावेळेस मात्र वायरला लागते चेंडू आणि हा काय असेल. यस योग्य तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. दरम्यान वायरला लागलं तर पंच हितेंद्रजी काय निर्णय असेल. बॉल आहे. बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे. येस चर्चा खूप होत असतात. आमच्या व्हीआयपी ड्रेसवर देखील आमचे मान्यवर चर्चा करत असतात आणि त्यावेळेस मात्र आम्हाला त्या चर्चेचं पूर्णवेळ देण्यासाठी पंचांना विचारायला लागते. दरम्यान या धावा कंप्लीट केल्या आहेत त्या म्हणजेच 1 धावसंख्या झाली 4 धावा. बघा मैदान आहे आणि आता पाहिलं मुंबईमध्ये मीरा भाईंदरमध्ये ठाण्यामध्ये तर ओपन ग्राउंड्स अवेलेबल नाही आहेत. तर मी इस्माईल शेख सरांचं तितकंच कौतुक करेन. मैदानामधून वायर्स गेल्यात पण तरी देखील त्यांच्यामध्ये हे मैदान देखील आम्हाला उपलब्ध झाले. तर यावेळेस पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळूया. विनोद रायत गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर. यावेळेस लेट कट केली जाते. शॉर्ट टर्नमॅनला खूप चांगल्या पोझिशनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पूर्ण शरीर झोकून हा चेंडू अडवतोय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी सर्व खेळाडू करताना पाहायला मिळाले. चेतन चँग नावाने जो प्रसिद्ध आहे आणि हा देखील उंचीने कमी आहे पण त्याच्या क्रिकेटच्या खेळाने मात्र खूप मोठा आहे. जितेश पाटील बंधू यांचा भाऊ आणि दोघांचा खेळ मात्र वेगवेगळा आहे जितेशचा आणि चेतनचा. यावेळेस फुल टॉस होता. चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. वळवलं जातं मिडविकेट क्षेत्रामध्ये. दरम्यान क्षेत्ररक्षण चुकते. विवेकचा बॅकअप होता म्हणून मात्र धावा वाचवता आल्यात. या 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जाईल ती 7 या आकड्यावर. पहिलं षटक खूप सावधानीने खेळलं जाते दोन्ही संघाच्या माध्यमातून कारण माहिती आहे सुरुवात चांगली व्हायला हवी. म्हणतात ना गुड स्टार्ट इज हाफ डन. जर चांगली सुरुवात तुम्ही केली कुठल्याही कार्याची तर जवळपास तुमचं 50% काम पूर्ण झालं असं समजा. म्हणून एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाकडून केला जातोय. आतापर्यंत धावसंख्या झाली 7. यावेळेस हलकासा ओव्हर पिच होता. व्यवस्थित फुटवर्क जाणवलं नाहीये. खडे खडे हा स्ट्रोक खेळून काढण्याचा प्रयत्न झाला होता. नितेशचा प्रयत्न फसतोय. धावसंख्या थांबले 7 वर. बॉल्स डिलिव्हर करून झाले आतापर्यंत या षटकातले 5. बघा विनोद रायात या खेळण्यासाठी त्रास का होतो कारण व्हेरिएशन आहे. शैली देखील खूप चांगली पाहायला मिळते गोलंदाजीची आणि वारंवार चेंडूचा टप्पा बदलतोय. वेगामध्ये बदल करतोय आणि फलंदाजाला तितकासा वेळ मिळत नाहीये अभ्यास करण्यासाठी. लास्ट बॉल पहिल्या षटकातला.
यावेळी स्ट्रेट ड्राऊन द विकेट. खूप चांगल्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह पाहिला. चेंडू मात्र लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून निघून जातो सीमा रेषेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर, लाईन मारते माझ्यावर. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर. हे गीत डीजे च्या पसंतीचं होतं आणि त्याच्या मनामध्ये ती इच्छा आहे. हा करे याच्या म्युझिकची आमच्या ऑपरेटरच्या मनात ती इच्छा आहे. बघा आमची गमती जमती चालूच राहतील पण तुम्ही मात्र वेळ घेऊ नका. तुम्हाला 3ऱ्या षटकानंतर आम्ही वेळ देऊ तेव्हा 1-2 जोक्स तुम्ही कंप्लीट करू शकता पण तोवर मात्र तुम्ही प्लीज टाइम घेऊ नका. पहिल्या षटकानंतर धावसंख्येत झाले ते म्हणजेच 11 धावा धावफलकावर. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र आणि एक चेंजेस देखील पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये जो संघ होता त्या व्यतिरिक्त 1-2 चेंजेस अजिंक्य स्पोर्ट्स मध्ये आहे पण रवी पाटील यांची कमतरता आहे. बघा अनुभव आपल्यासोबत असला पाहिजे. जरी यंग टॅलेंट चांगला खेळ करत असला तरी अनुभवी जोड ही संघाला असायला हवी. म्हणूनच अनुभवी खेळाडूंचा भरणा हा प्रत्येक संघामध्ये असायलाच हवा. सध्या जर आपण विचार केला साई स्पोर्ट्स बाफाणे संघाचा तर त्याच्यामध्ये विकास वायडा हा अनुभव संपन्न खेळाडू आहे. मनोज किरकिरे ज्याचा अनुभव सुद्धा दांडगा आहे. हे सिनियर खेळाडू आहेत जे सध्या खेळत आहेत. धावफलकावर धावा लागल्यात अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाच्या. बिनबाद नाबाद 11. नितेश भोईर आणि चेतन पाटील चांग पाटील हे 2 खेळाडू मैदानाच्या आत आहेत. नवीन गोलंदाज झालाय विवेक नाईक. यावेळेस पुन्हा एकदा विवेक गोलंदाजी मार्कवर येतोय आणि यावेळेस ऑपोजिट एंडने गोलंदाजी करतोय. आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या रेल्वे स्टेशन एंडकडून गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पंचांच्या उजवीकडून स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय चेतन पाटील जो खेळतो वैयक्तिक 1 धावांवर आणि नितेश खेळतो वैयक्तिक 9 धावांवर. 2ऱ्या षटकातला पहिला बॉल राईट आर्म राऊंड. यावेळेस खूप आगळ्या पद्धतीने हा ड्राईव्ह कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू थोडासा कमी गतीने हाताळला गेला होता आणि कव्हर्सला हा ड्राईव्ह जम्प घेऊन कंप्लीट करण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न फसतोय. 2ऱ्या षटकाची सुरुवात चांगली होते साई स्पोर्ट्स बापाणे संघासाठी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज विवेक. राईट आर्म राऊंड. यावेळेस माझं कनेक्शन प्रॉपर झालंय पण डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगल्या पद्धतीने येतोय चेंडू अडवण्यासाठी पण शेवटच्या क्षणाला चेंडू त्याच्या हातावर तुरी देऊन सीमारेषा पार करतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. चार धावांची वाढ. धावसंख्या झाले 15 धावा. कुठेतरी पहिला चेंडूवर डॉट आल्यानंतर त्याच दिशेने त्याच अनुषंगाने फटका खेळला गेलाय आणि 4 धावा आपल्या संघासाठी जोडल्यात. नो लाईन जर बघितलं तर बेटर लाईन होती. एक चांगली लाईन होती. दिशा चांगली होती. क्षेत्ररक्षकाने सुद्धा काही चूक केली असं मी म्हणणार नाही. वेग जो बघतोय आपण हवेचा तो वेग फलंदाजा करता पोषक असा आहे त्या क्षेत्रामध्ये. विवेक स्टेप आउट झाले. खूप चांगली क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह झाले. चेंडू निघून जातोय लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. 2रा चेंडूवर 2रा चौकार. अशा पद्धतीने जर फटकेबाजी झाली तर गोलंदाजाचं मनोबल हे वाढताना आपल्याला दिसणार नाही. खच्चीकरण होऊ शकतोय. धावसंख्या 4 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 19. पुढील चेंडूवरचा चौकार आला तर कुमार रणजित केणी यांच्यामध्ये 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल कारण चौकाराच्या तिकडीसाठी पारितोषिक आहे. पाहूया तो चौकार येतोय का. धावसंख्या झाले 19 धावा. विवेक राईट आर्म राऊंड. यावेळेस खूप चांगली क्रॅकिंग स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळते. चेंडू मात्र निघून जातोय तो म्हणजे डीप पॉईंट सीमारेषा पार. चौकार. समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ कुमार रणजित खेणी यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जातं. येणाऱ्या 8 दिवसांसाठी प्रत्येक खेळाडूसाठी पारितोषिक असेल. चौकाराची तिकडी, षटकांची तिकडी आणि विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. आणि ते 1000 रुपये मिळत आहेत फलंदाज चेतन पाटीलला. धावसंख्या झाले 23 धावा. विवेक राईट आर्म राऊंड. यावेळेस मात्र बेल्स डाऊन होतात. पहिला हादरा बसतोय तो म्हणजे अजिंक्य स्पोर्ट्स संघाला. धावसंख्या 23 असताना आणि
आणि संदीप सर यालाच म्हणतात शेरात सव्वा शेर. 3 चौकार आले पण त्यानंतर मात्र अजून आक्रमक पवित्रा घेण्याचा प्रयत्न झाला होता चेतनचा, पण थांबवण्यात येते वेग पडून. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू आत वळणारा चेंडू गोलंदाजाने टाकला गेलाय. वेग सुद्धा होता, गती होती आणि चेतना फसला गेलाय. निराश होता स्वतःवर आणि निराश झाल्या कारणानं थोडीशी बॅट सुद्धा त्यांनी खेळपट्टीवर आपटताना तो दिसलाय. येस, हा आवेश आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी होतच असतात, पण मात्र ते क्रिकेटला अनुसरून नाहीये. मान्य तुम्हाला राग येतो काही काही गोष्टींचा, पण मात्र क्रिकेट देखील एक सभ्यतापूर्वक क्रिकेटचा खेळ आपण नेहमी समजतो. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेट हा खेळ शौर्याचा, क्रिकेट हा खेळ क्षमतेचा, क्रिकेट हा खेळ गुणवत्तेचा, क्रिकेट हा खेळ शत्रुत्वापासून मैत्रुत्वाकडे नेणारा असा खेळ म्हणजेच क्रिकेट. येस, डेफिनेटली. गेल्या कित्येक वर्षापासून टेनिस क्रिकेट खेळलं जाते आणि सुरुवातीला कसं यश मिळालं नव्हतं, पण त्यानंतर मात्र जेव्हापासून युट्यूब चालू झालं, आपल्याला खेळाडूंचे चेहरे मोहरे माहीत पडायला लागले, आपल्याला संघ माहीत पडायला लागले, व्यवसाय क्रिकेट किती मोठं आहे, त्याचं स्वरूप किती प्रचंड आहे हे माहीत पडल्यानंतर मात्र टेनिस क्रिकेटचं हे जग मोठं होत चाललंय. यावेळेस मात्र खूपच चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळला गेलाय. अचंबित झालाय फलंदाज, यष्ट्या वाकवले जात आहेत आणि दुसरा अर्धा बसतोय. काहीच मात्र करता आलं नाही या कल्पेशला, फक्त तो स्टँडच राहिलाय. पवित्रा घेतला आणि कदाचित असं वाटतं प्री डिटर्माइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता कल्पेशचा. आणि मला तरी वाटतं आजच्या दिवसातील सर्वोत्तम चेंडू पडलाय. येस, विवेक नाईक याचा क्विकर वन, याला क्विकर वन म्हणतात. जवळपास कॅरम डिलिव्हरी सुद्धा आपण म्हणू शकतो. पडल्यानंतर वेगाने तो आत आलाय आणि काही समजायच्या अगोदर यष्टाचा वेध घेतला गेलाय. धावफलकावर धावा लागला जात आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 23 धावा 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि आता गोलंदाजी मार्गावर विनोद रायात खुल्या गटामधून या खेळाडूला नेहमीच आमंत्रण असतं. मनोर येथील त्या टुर्नामेंट्स मला आठवतंय डिसेंबर महिन्यामध्ये आणि डिसेंबर 2020 मध्ये मनोर येथील मैदानावर अक्षरशः फलंदाजाला रडवण्याचं काम केलं होतं या गोलंदाजाने. बघा, खुल्या गटामधून त्याला ऑफर सुद्धा आलेत. सँडी स्पोर्ट्स विरार संघाच्या माध्यमातून भविष्यामध्ये हा खेळाडू खेळताना दिसेल. सार्थ अभिमान वाटतो या गोष्टीचा, कारण व्यावसायिक क्रिकेट जुचंद्र परिसरातील खेळाडूंनी खेळलंच पाहिजे. कारण क्रिकेटची पंढरी या परिसरात म्हणू शकतो. एका वर्षामध्ये जवळपास 25 मोठ्या टुर्नामेंट या जुचंद्र गावात होत असतात. तिसरं षटक यावेळेस खूप चांगली क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह आहे. लॉंगला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला आहे. खूप चांगलं कलेक्शन, फेक अचूक व्हायला हवी, पण दरम्यान मात्र एकच धावेवर समाधान व्यक्त केलं जाते. धावसंख्या जाईल 1 पुढे पोहोचेल 24 वर. 24 रन्स. सावध पवित्रा घेतला जातोय तो म्हणजेच दोन्ही संघाकडून, कारण 2 महत्वपूर्ण धक्के आणि कदाचित या धक्क्यातून बाहेर सावरताना थोडासा वेळ लागेल अजिंक्य स्पोर्ट्सच्या संघाला, कारण 2 महत्वपूर्ण फलंदाज चेतन आणि कल्पेश हे इनफॉर्म बॅट्समन मात्र तंबूच्या दिशेने परत गेले. नवीन फलंदाज पुष्पराज आपल्या स्ट्राईक एंडला पाहायला मिळतो, जो एक मास्टर क्रिकेटर आहे. खूपच मोठा अनुभव आहे, खूप सारे अनुभव पाहिलेत त्यांनी. यावेळेस मात्र परफेक्ट फुल कनेक्ट केला, चेंडू मात्र फेकून दिला मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. चमक धमक असल्यामुळेच आक्रमक हा फलंदाज पुष्पराज महात्रे 6 धाबेशी आगाज करतोय, सुरुवात करतोय. षटकारणीशी धावपळ पुढे सरकलाय. धावसंख्या झाली 30. पुन्हा एकदा यावेळेस आपली कलात्मकता सिद्ध करतोय, आपली मास्टरी दाखवतोय पुष्पराज. यावेळेस सरळ षटक खेळण्याचा प्रयत्न झाला. आता लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक आहे विवेक आणि विवेक कडून चूक होणं ही मात्र दुर्मिळ गोष्ट तुम्हाला पाहायला मिळते आणि अशा पद्धतीने तिसरा आदरा बसतोय. धाव संख्या 30 असताना. आणि खूप चांगलं क्रिकेट विवेकने दाखवलंय, खूप चांगलं क्रिकेट अजिंक्य स्पोर्ट्स संघाच्या चेतनने दाखवलंय. कारण सुरुवातीचे 3 चौकार आणि तिन्ही चौकार मात्र मनामध्ये सामावून ठेवण्यासारखे होते आणि आपण ते ठेवू शकतो, कारण TCPचं लॉयलचं नेटवर्क आहे आणि तुम्ही आज संध्याकाळी घरी जाऊन देखील ते स्ट्रोक्स ते ड्राईव्ह पाहू शकताय. येस, खरोखरच खूप चांगलं काम करते द सिनेमॅटिक क्यू पिक्चर लाईव्ह. आणि 198 देशापर्यंत हे कव्हरेज केलं जात आहे.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच विनोद रायात. यावेळेस ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. शॉर्ट पॉइंटला चेंडू लँड होतोय. 3 क्षेत्ररक्षक वेगाने पळत आहेत, त्याला आत सकून चेंडू मागे निघून जातोय आणि या कमी डिस्टन्स मध्ये या 2 धावा चपळतेने पूर्ण केल्या जातात. धावसंख्या झाली ती म्हणजे 32 धावा. बघा इनफिल्डच्या आत 2 रन कव्हर करणे खूप दुर्मिळ गोष्ट आहे. खूप कमी वेळ आपल्याला पाहायला मिळते. एक खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल साई स्पोर्ट्स बाफाणे संघाचं. भूषण मेहरे एक चांगला खेळाडू आहे, तो सुद्धा तुम्ही बघू शकताय. सर जेव्हा आपण ग्लाइड करतो बॉल तेव्हा एक कर्विनिलियर मोशन असते. चेंडू पिच झाल्यानंतर टप्पा पडल्यानंतर तो काहीचा वळण घेतो, तर तो वळणाचा अंदाज घेऊन क्षेत्ररक्षण करायला हवं पॉइंट आणि गल्ली क्षेत्ररक्षकाने. अगदी बरोबर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. हुकण्याचा प्रयास. यस डेफिनेटली 1 फॉर दी ओव्हरची ताकीद दिली जाते. बघा एक मोका मिळतोय गोलंदाजाला, कारण कॉन्क्रीटची खेळपट्टी असताना मात्र गोलंदाजाला तितकासा स्कोप नव्हता. पण जेव्हापासून हा नियम आलाय 1 फॉर दी ओव्हर, त्याला एक बाउन्स हाताळण्याची मात्र कुठेतरी एक संधी मिळते. 6 पैकी 1 चेंडू तो असा हाताळू शकतो, या उंचीचा हाताळू शकतोय. धावसंख्या झाले 32. 1 फॉर दी ओव्हरची ताकीद. लास्ट बॉल असेल या 3ऱ्या षटकाला. पुन्हा एकदा लिव्हिंग एज आहे. यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू निघून जातोय. पुन्हा एकदा चुकी. बघा क्षेत्ररक्षणास्तर कुठेतरी खालावला जातोय, पण सीमारेषेच्या अगदी जवळ हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 3 धावाचा कॉल आहे. 3 धावा पूर्ण होतील का? यस डेफिनेटली. या मैदानामध्ये 3 धावा पळून पूर्ण करणे खूपच जबाबदारीची गोष्ट होते आणि या जबाबदारी पूर्ण केली जाते. 3 षटकाची समाप्ती आणि धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा. मी HM म्युझिकला थोडं थांबवते, कारण उद्याच्या दिवशीचे लॉट्स आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे. 3 षटकाची समाप्ती झाली जरूर, ड्रिंक्स ब्रेक होईल आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 35 धावा. गडीबाद झालेत अजिंक्य स्पोर्ट्स संघाचे 3. उद्याच्या दिवसामध्ये सकाळी 9:30 वाजता पहिला सामना असेल आदिवासी समाज गटातला साईदीप भेंडीपाडा विपक्ष आई एकविरा नायगाव. उद्या सकाळी 10:30 वाजता दुसरा सामना असेल कालिका माता गणी विपक्ष भाबोलाबाई वसई. तिसरा सामना असेल सकाळी 11:30 वाजता देवा स्पोर्ट्स कुटे विपक्ष आई धारावी काश्मीरा. त्यानंतर चौथा सामना असेल उद्या दिवसात दुपारी 12:30 वाजता प्रज्योत स्पोर्ट्स पाय विपक्ष वाल्मिकेश्वर वसई. 5वा सामना असेल दुपारी 1:30 वाजता NNC नायगाव विपक्ष जय बजरंग चिंबीपाडा. आणि त्यानंतर शेवटचा सामना असेल पहिल्या फेरीतला झेंडालाच खारबाव विपक्ष साईनाथ वसई दुपारी 2:30 वाजता. सर्व संघांनी दिलेल्या हजर राहायचे. धन्यवाद. आपण ही द ग्रेट मराठीची जी रांगोळी पाहताय ती दरवर्षी आम्हाला उपलब्ध करून दिलेत आणि रेखाटतायत ते म्हणजे जय म्हात्रे सर आणि मेघश्याम पाटील सर. खूप चांगली ही रांगोळी तुम्हाला आउटफिट मध्ये पाहायला मिळते. द ग्रेट मराठा आणि येणाऱ्या काळामध्ये ड्रोन कॅमेऱ्यामध्ये देखील ते चित्र आपण करून घेणार आहोत. त्यानंतर जे सन्मानचिन्ह आम्हाला मिळालेत ते भावेश पुणेकर यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत. गॉगल्स आणि घड्याळ सौभाग्यवती विनया भूषण पडवळे यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत, ज्या सरपंच आहेत चंद्रपाड्याच्या. आणि मॅरेथॉन मॅचचे जे टी शर्ट जे आहेत त्या स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ कुमार रणजित कणी यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेत. सर्व मान्यवरांचं सहर्ष आभार. चला आपण लगेचच सामना ऑन करूया. ड्रिंक्स ब्रेक झाला असेल तर क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर जायचे. 4थं षटक कोण हाताळेल हे देखील एक जमाची बाजू ठरणार आहे, कारण या पहिल्या डावामध्ये धावसंख्या बनवताना कुठेतरी सुरुवातीला त्रास झाला होता, पण त्यानंतर दुसरं षटक मात्र विवेक नाईकचं आलं आणि चेतन त्या षटकावर अक्षरशः बरसलाय. त्याच्या बॅटमधून 3 देखणे ड्राईव्ह पाहायला मिळाले आणि त्याचमुळेच कुठेतरी धावांना आकार द्यायला सुरुवात झाली आणि आता 3 षटकापर्यंत धावसंख्येने 35 धावांपर्यंत मजल मारले. चला प्लीज क्षेत्र सेट करून घ्या. वारंवार मी विनंती करतोय, कारण यानंतर देखील आम्हाला एक सामना फिनिश करायचा आहे. भूषण मेहरे हा नवीन गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. भूषण मेहरे हा नवीन गोलंदाज. पंचाच्या भूमिकेत तुम्ही पाहू शकताय मिस्टर अजित म्हात्रे सर, मिस्टर हितेंद्र भोईर सर, हे 2 पंच तुम्हाला मैदानात पाहायला मिळत आहेत. आणि अजून 2 अंपायर आम्हाला प्राप्त झाले आहेत, मिस्टर ललित भोईर सर आणि मिस्टर विरल नायर सर. स्कोररच्या भूमिकेत मिस्टर अंकित पवार, त्यानंतर टेक्निकल स्कोरच्या भूमिकेत सचिन पाटील, समालोचकाच्या भूमिकेत संदीप गावंड आणि मी स्वतः मनीष पाटील. आणि हे TCP लाईव्हचं थेट प्रक्षेपण आणि संगीत आम्हाला मिळाले HM म्युझिक कडून. यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडूला ड्राईव्ह केलं जाते कव्हर्सला. वाईड ऑफ लॉंग ऑफला चेंडू आडवेपर्यंत मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. खूप चांगली फेकी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धावेची वाढ, धावसंख्या 36 वर पोहोचते. हवेचा अंदाज घेऊन, वातावरणाचा अंदाज घेऊन देखील खेळ केला जातोय, कारण दोन्ही एंडने खेळण्याची मुभा सर्व संघांना मिळालेली आहे आणि त्याच गोष्टीचा कुठला संघ फायदा उचलतोय आणि कुठला संघ मात्र फायदा उचलण्यासाठी जातोय पण मात्र यशस्वी होत नाहीये. तर आताच्या क्षणाला पाहूया कुठल्या संघाला फायदा होतोय या खेळपट्टीचा. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. हो हो, क्विक वर 1. खूप चांगल्या वेगाने चेंडू हाताळला गेला. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर वेगाने आत येतो. यष्टिरक्षक मात्र चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळालाय. तो संख्या 36. चांगली सुरुवात करतोय गोलंदाज भूषण मेहरे. अनुभव त्याच्याकडे आहे. गोलंदाजीमध्ये चांगले हात आजमावतो असतोय.
खेळपट्टीचा खूप चांगला वापर करतोय भूषण. सर्व बाजूला चेंडू पाहायला मिळतात, पण यावेळेस मात्र स्लॉट मध्ये दिला होता, उडवून दिलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न झालाय, पण चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतोय का हे प्रश्नचिन्ह आहे. आणि प्रश्न जरी निराकरण पंच करतील आणि हा आहे षटकार. दर्शकाची उंची तिथे कमी पडली, अन्यथा हा झेल सुद्धा टिपता आला असता. विकास एक चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून हा झेल ड्रॉप होतोय. 6 धावा, 6 धावांची धावसंख्या झाली 42. पुन्हा एकदा बॅकफुटला जन पूल केला जातोय. लॉंगवाला क्षेत्ररक्षक मात्र पाहतच राहिला. उडी घेऊन चेंडू उडवण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल होतोय. चेंडू निघून जातो सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. 48 धावा झालेल्या आहेत आणि जेव्हापासून खेळपट्टीवर अमर आलाय, अमरच्या बॅटमध्ये मात्र षटकार येत आहेत. अमर हॅमर करतो चेंडूवर. क्या बात आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो भूषण. यावेळेस मिस टाइम आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त पाहतोय विवेक आहे आणि विवेक झेल स्वीकारतोय आणि बाद होतोय फलंदाज अमर. थँक्यू. संदीप सर, अमरने त्याला दिलेली कामगिरी त्याने पार पडली आणि कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्यात आपल्या संघासाठी. मागच्या आठवड्यामध्ये मी बघितलं होतं अमर याला अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र बीज संघाकडून तो खेळला आणि तिथे सुद्धा त्यांनी चांगला पराक्रम केला आणि तो पराक्रम बघून त्याला आता अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघामध्ये संधी दिली जाते. यापूर्वी सुद्धा तो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघातूनच खेळायचा. म्हणजे तुमच्या खेळाचं मूल्यांकन होते. सर्व कर्णधार तुमच्या खेळावर नजर ठेवून आहेत. गोलंदाजी मार्क पुन्हा एकदा भूषण येते. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, खूप चांगली स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मध्ये. चेंडू मात्र निघून जातो डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. लाव के कडक आजा आके लाव. जसं की बाबांना चला मागे वा, कोणीच जवळ येऊ नका. कर्णधार येईल, गोलंदाजाला सूचना करेल आणि 5वं षटक सुरू होईल. धावसंख्या 52 झाले. 13च्या धावगतीने खेळतो अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र हा संघ. नितेश भोईर बघा ना, पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सी टँकर रोल अदा केला. सर्व गुण संपन्न असलेला खेळाडू आहे. मेहनत भरपूर केली आणि जास्तीत जास्त वेळ त्यांनी खेळपट्टीवर स्पेंड केला, घालवला. लगातारच्या दुसऱ्या मॅच मध्ये अशी कामगिरी तो करतोय. तारीफ करतो मी त्या खेळाडूची. चेतन बाद झाला, कल्पेश बाद झाला, पुष्पराज बाद झाला, अमर हा नुकताच बाद झाला. मात्र हा खेळाडू ज्याची क्षमता वाढतच चाललेली दिसते, ऊर्जा त्याच्यामध्ये तयार होतानाच दिसते. दोन्ही संघामध्ये सकारात्मकता दिसते, कारण विवेक देखील चांगलं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी. आणि आता या डावाचा विचार केला तर अजूनपर्यंत नितेश जो पहिल्या क्रमांकावर आलाय आणि त्याच्या बॅटमधून धावा येत्याच सुद्धा. आतापर्यंत निलेशच्या बॅटमधून 2 चौकार आले. एक चांगली फलंदाजी करतोय आणि त्याला मात्र भागीदारी मिळत नाहीये. मिळाली ती भागीदारी चेतनची, त्याने चांगला खेळ केला अमरची, पण तो मात्र त्याचा पवित्रा बदलत नाहीये. एकही हवाईचे पण आतापर्यंत घडवली नाही. प्रत्येक चेंडू मात्र जमिनीच्या लगत फटकेमध्ये चालू आहे फलंदाज नितेशची. गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंड करून सज्ज होतो गोलंदाज हेमंत लाखात. पंचांच्या डावीकडून यावेळेस पिचिंग चेक करावी लागेल. यस, योग्य चेंडू असल्याची खूण पंचाच्या माध्यमातून रिच वाईट चा नियम आल्यापासून मात्र फलंदाज जर सफल झाला तर मात्र वाईटची नियंत्रण रेषा वाढते. धावसंख्या झाली 52 धावा. पहिला चेंडू चांगला हाताळला गेलाय हेमंत लाखाच्या माध्यमातून. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळतोय तो म्हणजेच मयूर. त्याची या हंगामामधील कामगिरी मी तुमच्यापर्यंत पेश करेन या चेंडू नंतर. नेक्स्ट बॉल. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक खूप चांगल्या पोझिशन मध्ये चेंडू कलेक्ट करतोय. फेकी करेपर्यंत मात्र चुकते. फेकी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. बॅकअप आहे, पण बॅकअप होईपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल, 54 आकड्यावर पोहोचेल. आतापर्यंत 4 गडी बाद झालेले आहेत आणि 54 धावा. धावप्रकार पाहायला मिळते. खूप शिस्तबद्ध ही क्रिकेट पाहायला मिळते आणि कौतुक मी एका व्यक्तीचं नक्कीच करेन. सन्माननीय श्री मोहन रवींद्र पाटील साहेब गेल्या 11 वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपून या क्रिकेटच्या स्पर्धेचं नियोजन त्यांच्याबद्दल केलं जाते. हेमंत फुलटॉस आहे, व्यवस्थित कन्वर्ट करता आला नाहीये, प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. पूर्ण शरीर झोकून हा चेंडू अडवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जातात. पळून 3ऱ्या धावाचा प्रयत्न होईल का पाहूया. तोवर मात्र फेकी येते. 2 धावा पडवल्या जातील. धावसंख्या झाली 56. या गोलंदाजाने डिसेंबर महिन्यामध्ये मनोर येथील त्या मैदानावर एका षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद केलं होतं आणि फक्त एकच धाव दिली होती. असा खेळाडू आहे.
मयूर गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस मिळालाय मयूरला आणि त्याने ड्राईव्ह केलाय डिपेक्सला करून क्षेत्रामध्ये तर 2 क्षेत्ररक्षक येत आहेत त्यांच्यामधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार येतोय. सर आज सकाळपासून आपण पाहतोय सर्व संघ चांगला खेळ करतात. 50 ते 60 ही धावसंख्या पहिल्या डावामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अगदी बरोबर. आणि खर तर प्रत्येक संघ इथे मेहनत घेतोय. जे टुर्नामेंट आहे द ग्रेट मराठा. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस वारंवार फुलटॉसची हाताळणी केली जाते. विवेक वेगाने पळतोय आणि शेवटच्या क्षणाला थोडा कमी पडतोय. दरम्यान 2 धावांचा कॉल 2 धावा पूर्ण केला जातात. बघूया फेकी अचूक येते आणि यावेळेस मात्र डीपेक्सच्या कव्हरच्या क्षेत्ररक्षकाने थोडासा प्रयत्न करायला हवा. आता विवेकच्या आवाकाच्या बाहेर होता. बघा कॉलिंग खूप महत्वाचे. विवेकने कॉल करायला पाहिजे होता की हा तुझा झेल आहे तू ये, पण मात्र तो न करता विवेक स्वतः झेल घेण्यासाठी गेलाय. पण या 2 धावा मिळतात. धावसंख्या झाले 62. लास्ट बॉल असेल या पहिल्या डावातला. गोलंदाजी मार्क हेमंत स्ट्राईकवर मयूर. यावेळेस ऑफसाईडच्या बॉलला ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न फसला जातो. षटक संपते 5वा डाव संपतो पहिला आणि पहिला डाव समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 62 आणि आव्हान नसेल 63 धावांचं. सन्माननीय महादेव भगत साहेब जे अतिथी कक्षात आले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम सर. अतिथी कक्षात आलेल्या सर्व आमच्या लाडक्या मान्यवरांचं आम्ही द ग्रेट मराठा परिवारच्या वतीने आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. दुसरा डाव सुरू होणारच आहे. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. देऊया डीजे ला संधी. आपण पाहिलं तर अजिंक्य स्पोर्ट्स जुचोन संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकार केला होता आणि 5 षटकांमध्ये 62 धावा जोडल्या आहेत आणि साई स्पोर्ट्स बापाणे संघासाठी 63 धावांचं आव्हान ठेवलंय. फलंदाजी करता नितेशने 11 चेंडूमध्ये नाबाद 20 धावा बनवल्या. चेतनने खूप चांगली फलंदाजी केली, आक्रमक फलंदाजी केली, 6 चेंडूमध्ये 13 धावा बनवल्या. अमरने एकदम ताबडतोब फलंदाजी 4 चेंडूमध्ये 12 धावा बनवल्या. मयूरने नाबाद 10 धावा बनवल्या. पहिल्या षटक हाताळताना गोलंदाज विनोदने 23 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या. विवेकने एका षटकामध्ये 12 धावा खर्च करून 2 गडी बाद केले. भूषणने एका षटकामध्ये 17 धावा खर्च करत 1 गडी बाद केलाय आणि हेमंतने एका षटकामध्ये 10 धावा खर्च केला आणि 30 चेंडूमध्ये 63 धावांची गरज आहे. जसा दुसरा डाव सुरू होईल मी आमच्या मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मित्र संदीप गावंड सर. धन्यवाद मनीष पाटील जी. गोड आवाज तुम्ही कालपासून ऐकताय. चांगले समालोचक मनीष पाटील यांचा सर्वांनाच त्यांच्या मधुर वाणीने त्यांनी प्रभावित केले. असे एक समालोचक म्हणून त्यांचं वर्णन या ठिकाणी केलं जाते. मॅच कडे आपण रवाना होऊया. द ग्रेट मराठा परिवार व चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ द ग्रेट मराठा चषक 2021 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाचं या ठिकाणी आयोजन केलं गेलंय आणि बघताय आपण आदरणीय सन्मान्य दीपकजी मडवी द लेजंड क्रिकेटर यांच्या माध्यमातून ही टुर्नामेंटचं चांगलं वर्णन केलं जातंय. परफेक्ट टुर्नामेंट्स, ग्रेट ऑर्गनायझर, एन्जॉय केली खूप टुर्नामेंट असं ते मत आपलं व्यक्त करतायत. ऑल द बेस्ट फॉर द टुर्नामेंट्स अँड ग्रेट कॉमेंट्री कॉम्बिनेशन. हे महत्वपूर्ण या ठिकाणी गोष्टी काही लक्षात येत आहेत. शुभेच्छा दिल्या जात आहेत. सर दीपक मडवी द लेजंड क्रिकेटर ज्यांनी प्रवीण तांबे या गोलंदाजाला सुद्धा चोप बसवला होता.
फलंदाजी करताना 2 षटकार लगातार ठोकले होते, त्या कडून या शुभेच्छा आलेत. टॉस बघितला आपण. टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचा. 62 धावा सीमित 5 षटकांमध्ये पूर्ण केले. 63 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी साई स्पोर्ट्स बापाणे संघाचे प्रारंभिक फलंदाज उतरलेत. विनोद रायात आणि हर्षद लाखात, मागच्या मॅचचा हिरो, ज्यांनी 34 धावा 15 चेंडूंमध्ये पूर्ण केल्या होत्या. लगातारच्या 3 चेंडूवर 3 चौकार सुद्धा ठोकले होते. आणि आदरणीय सन्मान्य RK एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित किनी साहेबांकडून 1000 रुपयाचं बक्षीस पारितोषिक पटकावलं होतं. प्रशंसा झाली होती या खेळाडूची. मॅच स्टार्ट होतोय. पहिलं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय रुपेश मोरे. हर्षद करता पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू मिस करतोय फलंदाज हर्षद लाखात. डॉट डिलिव्हरी. गोलंदाज रुपेश मोरे, नव्यानेच चेहरा आपण बघतोय. अनेक वर्षापासून तो खेळतोय. आता या युवा खेळाडूला अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघांमध्ये संधी दिली जाते. आणि आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये रुपेश मोरे याची खूप चांगली कामगिरी होत असते. रुपेश तयार. पंच केलं या चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. बघता बघता हा चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय शानदार चौकार. कारण आज साई स्पोर्ट्स बापाणे संघाकरता कठीण परिस्थिती आहे आणि कठीण परिस्थितीला सामोरे जायचं आहे. याआधी जर आपण विचार केला तर मला आठवतोय नागले येथील ते मैदान आणि त्याच्यामध्ये 53 धावांचं टार्गेट सेट केलं होतं साई स्पोर्ट्स बापाणे संघाने. आणि शेवटच्या षटकामध्ये 13 धावा अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला कळून दिल्या नव्हत्या गोलंदाज विकास याने. आता गोलंदाज रुपेश मोरे तयार. चेंडू हवेमध्ये एज लागलंय आणि विकेटचं पतन झालंय. महत्वपूर्ण फलंदाज बाद. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. द ग्रेट मराठा परिवार आयोजित द ग्रेट मराठा चषक 2021 हा महासंग्राम स्वर्गीय समीक्षा रणजित भगत यांच्या स्मरणार्थ हे क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. आता नवीन फलंदाज झालाय तो म्हणजेच मनोज किरकिरे. हाच तो खेळाडू 8 चेंडूंमध्ये 13 धावा उपांत्यपूर्व सामन्यामध्ये त्यांनी केल्या होत्या जरीमरी स्पोर्ट्स पायल संघाविरुद्ध. आणि 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असताना सिली मिडॉन, फॉरवर्ड शॉर्ट लेग, सिली पॉइंट असं क्षेत्ररक्षण लावलं गेलं होतं या खेळाडूला. आणि 6 फलंदाज साई स्पोर्ट्स बापाणे संघाचे तंबूत परतले असताना संकटमोचकाची भूमिका अदा केली होती. आता तोच संकटमोचक इथे सुद्धा चांगलं काम करून जाईल काय, कारण सध्या साई स्पोर्ट्स बापाणे संघाला धावांची गरज. गोलंदाज तयार. मनोज किरकिरे आणि इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचा प्रयास केलाय, मात्र जाळचे मांडले तर जाळ्यामध्ये हा मासा अडकवला जात आहे. बिग विकेट, बिग ब्लो, गॉन. DJ Vaibhav in the mix. दोन गडी बाद साई स्पोर्ट्स बापाणे संघाची धावसंख्या आहे ती 4 धावा. हॅट्रिक बॉल असेल रुपेश मोरे या गोलंदाजाचा. नवीन फलंदाजाला विकास वायडा. स्फोटक असा फलंदाज अजिंक्य स्पोर्ट्स या मैदानावर खेळत असताना त्याच्या बॅटमधून अर्धशतक सुद्धा आलंय. आणि ह्या मैदानावरच, कारण ह्यापूर्वी बघितलं आपण अजिंक्य स्पोर्ट्स मैदान असा आपण उल्लेख करायचो, आणि आजच्या मितीला
या टुर्नामेंट्स मध्ये आदरणीय सन्माननीय इस्माईल शेख मैदान असा उल्लेख केला गेलाय. धावफलकावर धावा आहेत 4 धावा. जिंकण्याकरता लक्ष आहे 63 या धावसंख्येचं. समोर फलंदाज विनोद रायात. बिग हिटर. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. पंच हितेंद्र भोईर यांच्या कर्मी इशारा आलाय, यांच्याकडून इशारा आलाय वाईडचा. अतिरिक्त धावण्याची धावसंख्या झाली ती 5. संकट जरी आली तरी त्या संकटांवर तुटून पडणं फार गरजेचं आहे. त्या संकटांवर मात करणं फार गरजेचं आहे आणि दोन्ही संघाने ह्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. धावफलकावर धावा आहेत त्या 5 धावा. 4 चेंडूंमध्ये 5 धावा प्राप्त केल्यात. साई स्पोर्ट संघाला अडचणीमधून हा फलंदाज काढेल काय? पुन्हा ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू स्वर टाकलेत गोलंदाजाने. गायडन्स गोलंदाजाकरता फार महत्वाचा आहे. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये श्याम पाटील एक राष्ट्रीय खेळाडू आणि ज्याला केंद्रबिंदू आपण म्हणतोय. कारण क्रिकेट तुम्ही कसंही केला, यष्ट्यांच्या पाठीमागे असणारा तुमचा तो खेळाडू केंद्रबिंदू म्हणून ओळखला जातोय आणि ती ओळख श्याम पाटील याची आहे. धावसंख्या 6. जिंकण्याकरता 63 धावांचं लक्ष. याचाच अर्थ अजूनही 57 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. पुढचा चेंडू. या चेंडूला इनफिल्ड वरून खोदून काढलाय. चेंडू हवेमध्ये आणि हा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये अंतिम क्षणी अडवला गेलाय. 2 धावा पूर्ण. 2 धावण्याची धावसंख्या 8. षटक सुरू आहे पहिलं. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू टाकून झालेत आणि धावा आल्या धावफलकावर त्या 8. शेवटचा चेंडू असेल आता. विकास वायडा. मला आठवतोय सेमीफायनलचा मॅच मनोर येथील ते मैदान वाघाडी संघाला पराभूत केल्यानंतर महत्वपूर्ण मॅच होता. त्या मॅच मध्ये लगातार 3 चेंडूंमध्ये 3 षटकार ठोकणारा खेळाडू. आता पुन्हा हवेमध्ये इनफिल्ड वरून चेंडूला खेळ आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दरम्यान 2 धावा फलंदाजाने पूर्ण केलेत. 2 धावांची धावसंख्या झाली ती 10. षटक संपते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्स बापाने संघाची धावसंख्या आहे ती 10 धावा. आता 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 53 धावांची आवश्यकता. 24 बॉल 53 रन्स. एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करता कमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कमॉन डीजे. तुम जैसे देवों का सहारा है दोस्त, तुम जैसे देवों का सहारा है दोस्त, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्त. व्हॅलेंटाईन वीक चालू आहे आणि असा कुठेतरी मैत्रीचा सुद्धा वीक पाहिजे नाही का? कारण आपण जर व्हॅलेंटाईनसाठी 7 दिवस साजरे करू शकतो तर मैत्रीसाठी सुद्धा 7 दिवस नक्कीच साजरे करू शकतो. आणि परवाच्या दिवशी एक ऑडिओ क्लिप माझी नक्कीच येणार आहे जो प्रॉमिस डे आहे. प्रॉमिस डे साठी क्रिकेटच्या आधारावर एक क्लिप माझी मी नक्कीच प्रोड्यूस करणार आहे परवाच्या दिवसामध्ये. निश्चितच मनीची अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र ए संघ जो आता खेळतोय हा एक वेळ नागले येथील मैदानावर एकमेकांसमोर हे दोन्ही संघ आले होते. त्याच्यामध्ये अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाला नमून साई स्पोर्ट्स बापाने संघाने बाजी मारली होती आणि ते ध्येय असेल आता पराभवाचा वचपा काढायचं अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये साई स्पोर्ट्स बापाने संघाला जिंकण्याकरता 53 धावांची आवश्यकता. चांगले खेळाडू साई स्पोर्ट्स बापाने संघाच्या माध्यमातून खेळताना दिसत आहेत. विकास वायडा ज्याला हवेच्या विरुद्ध दिशेने फलंदाजी करणं पसंत करतोय काय, कारण त्याचे ऑफ ड्राईव्ह सुद्धा तो चांगलं खेळतोय. मनोर येथील त्या स्पर्धेमध्ये पहिला षटकार लॉंग ऑफ वरून त्यांनी खेचला. दुसरा षटकार वाईड ऑफ लॉंग ऑन वरून खेचला. तिसरा षटकार हा लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा फोर्स केला. असा हा महत्वपूर्ण खेळाडू आहे ज्याला मी अपेक्षा केली होती. मी समालोचन करत नव्हतो, मात्र अपेक्षा केली होती की विकास तुला 3 चेंडूमध्ये एक तरी षटकार ठोकायचा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जाऊन या खेळाडूने लगातारच्या 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले होते. क्षमतेचा खेळाडू आहे. एक अर्धशतक त्याच्या नावावर आहे आणि आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्षपद ते भूषवतायत. एक चांगला खेळाडू म्हणून तो पुढे आलाय. कोरोना काळामध्ये सुद्धा कठीण प्रसंग त्यांच्या जीवनावर आला होता आणि अशा परिस्थितीवर मात देऊन ते पुढे आलेत. आरोग्य खात्यामध्ये ते सुद्धा कार्यरत आहेत आणि सध्या त्यांना कार्य करावं लागेल साई स्पोर्ट्स बापाने संघाकरता. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 53 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आलाय बिट्टू कौशिक. ओ फोर्स केलं चेंडूला. चेंडू लॉंग ऑफ मध्ये सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि दॅट्स अ बिग विकेट.
ने मेरे वास्ते का कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते का कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया। तुम जैसे का सहारा है, तुम जैसे का सहारा है, दिल तुम्हारे प्यार का मारा है। तिचे कशा पद्धतीने हा फलंदाजाचा फटका होता, फोर्स केलं होतं लॉंग ऑफ मध्ये, मात्र बॅकलिप ही जास्त खुली करता आली नाही, चेंडूला जास्त ताकद देता आली नाही आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम केलं चेतन यांनी. बघा त्याचा कसं पावित्र्य आहे, झेल घेतल्यानंतर तो स्वतःचं जे डोकं आहे तो खाली झुकताना दिसतोय. आणि मैत्रीमध्ये आपल्याला जसे आपण ताट मानेने उभे राहतोय तसं आपल्याला झुकता सुद्धा आलं पाहिजे. एक चांगला क्रिकेटपटू म्हणून आज उदयास आलाय चेतन पाटील चांग. धावफलकावर सध्याच्या स्थितीला धावा आहे ते 10 धावा, 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता. अतिघाई संकटात नाही धावा येऊ शकतात, एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिल्यानंतर अडचणी तुमच्या बाजूला सरकू शकतात. पॉवर प्लेचं बंधन आता आहे, 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. ओ खेळपट्टीवर चेंडू राहतोय, 1 धाव पूर्ण केली विवेक नाईक आणि विनोद रायत या खेळाडूंनी. एका धावेनिशी खातात भर होतोय, धावसंख्या झाली ती 11. नव्यानेच आता विवेक नाईक हेच ते मैदान, या मैदानावर विवेक नाईक यांनी षटकार आणि चौकारांची आतषबाजी केली होती. त्याला पुन्हा त्या आठवणी ताज्या कराव्या लागतील, पुन्हा त्याला संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष साई स्पोर्ट्स बापाळे संघाकरता करावा लागेल. हा संघर्ष त्याला चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन करता करावा लागेल. स्वतः करता खेळणारे बरेचसे खेळाडू मी बघितलेत, देशाकरता खेळणारे बरेचसे खेळाडू आपण बघितलेत, आपल्या राज्याकरता खेळणारे बरेचसे खेळाडू आपण बघितलेत, जिल्ह्याकरता खेळणारे बरेचसे खेळाडू आपण बघितलेत, तालुक्याकरता खेळणारे बरेचसे खेळाडू आपण बघितलेत आणि आता संघाकरता खेळणारा हा खेळाडू आता आपण बघतायत. विवेक नाईक घातक असा खेळाडू आहे, सध्या बॅटिंग मध्ये परफॉर्मन्स त्याचा तितकासा चांगला होत नाही. गोलंदाज बिट्टू एक चांगली गोलंदाजी करतोय, बॅकलिप खुली केले, एक चांगला चेंडू लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आहे. श्याम पाटील गायडन्स करत असतात की तुम्ही येताना रनअप तुम्ही वेगाने घेत जा, चेंडू रिलीज करताना थोडंसं संत गतीने रिलीज करा. आणि हा डॉट चेंडू प्रेशर बनत चाललाय, दबाव बनत चाललाय. धाव संख्या आहे ती 11, 53 धावाचं लक्ष आहे, अजूनही 52 धावा बनवाव्या लागतील. इनसाइड आउट करून चेंडू कव्हरच्या वरून खेळ आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे, चेंडू जातो सीमारेषा पाठीमागे 4 धावांकरता. दॅट्स अ 4 रन्स. हा आलाय चौकार. इश्क में जीने मरने को हम तो हैं तैयार, गोली मारो दुनिया को खुश रहो आज आमच्या डीजे वादकांच्या अंगामध्ये जरा प्रेम गीत संचारलेली दिसत आहेत. मित्रांनो, प्रेम एक असं जंगल आहे जिथे शूर वाघाची शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून होत असते. म्हणून जरा विचार करा. मॅच कडे आपण वळूया. ओहो, लेग स्टंपच्या बाजूला वळणारा चेंडू आहे, 1 धाव तर मिळाली आणि पंच अजित म्हात्रे सरांकडून हा वाईटचा इशारा आलाय. 1+1 या 2 धाव मिळतात संघाला. या 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 17. जिंकण्यासाठी 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना दुसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजाने 4 चेंडू स्पेंड केलेत. अजूनही 2 चेंडू त्याचे शिल्लक आहेत. धावफलकावर धावा लागले जात आहेत. 17 धावा. गोलंदाज बिट्टू तयार, 38 सर्कलच्या बाहेर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि 1 क्षेत्ररक्षक मिड विकेट क्षेत्रात. इनसाइड आउट करून चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळ, चेंडू हवेमध्ये सीमारेषे पार आणि हा आलाय चौकार. लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, आया है राजा, राजा के संग संग झूम लो, शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना. जवळजवळ मनीची आपण समीकरण बघितलं तर दोन्ही संघात सारखेच वाटचाल करतायत, कारण 2 षटकांमध्ये 23 धावा अजिंक्य स्पोर्ट जुजिंद्र संघाच्या होत्या. सध्या 1 षटक आणि 5 चेंडूंमध्ये 21 धावा आहेत साई स्पोर्ट्स बापाणे संघाच्या. बघा, चढाव तर होणारच आहे, कारण दोन्ही संघ एक वेळा विजयी झालेले आहेत.
आणि खूप चांगला खेळ आतापर्यंत दोन्ही खेळाडूंकडून विवेक नाईक ज्याच्यावर दारोमदार आहे या संघाचा हा देखील सावधानीपूर्वक क्रिकेट खेळतो कारण त्यांना त्याच्या खेळीचं महत्व माहित आहे. शाखा प्रमुख नरेश म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक जाहीर झालंय. विनोद बघतोय विवेक नाईक करता 3 लगातार षटकार टोकले तर 500 रुपयाचा मानकरी विवेक ठरू शकतोय. ओहो बॅटचा एज लागले लॉंग स्टॉपच्या दिशेने. वेलकम बाउंड्री या चौकाराचं आम्ही स्वागत करतोय. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की को मार रहा था, रास्ते से जा रहा था भेलपुरी. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावसंख्येचा प्रत्युत्तर देत असताना पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्स बापाणे संघाची धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा. आता 18 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता. चर्चा तर होतच राहील मात्र उद्याच्या दिवसामध्ये कुठले संघ खेळतील ही महत्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धन्यवाद संदीप सर. उद्याच्या दिवसामध्ये बुधवार दिनांक 10 फेब्रुवारी 2021 सकाळी 9:30 वाजता पहिला सामना खेळवला जाईल. आदिवासी समाज या गटातला साईदीप भेंडीपाडा विपक्ष आई एकविरा नायगाव. दुसरा सामना सकाळी 10:30 वाजता कालिका माता गणी विपक्ष भाबोला बॉईज वसई. तिसरा सामना सकाळी 11:30 वाजता देवा स्पोर्ट्स कुट्टे विपक्ष आई धारावी काशीमीरा. चौथा सामना दुपारी 12:30 वाजता प्रज्योत स्पोर्ट्स पाय विपक्ष वाल्मिकेश्वर वसई. त्यानंतर 5वा सामना असेल NNC नायगाव विपक्ष जय बजरंग चिंबीपाडा दुपारी 1:30 वाजता. आणि पहिल्या फेरीचा 6वा सामना असेल दुपारी 2:30 वाजता झेंडालाच खारबाव विपक्ष साईनाथ वसई. सर्व संघाने दिलेल्या हवेत हजर राहायचे. धन्यवाद. आता पुन्हा मॅच कडे आम्ही वळतोय. चालू असलेला मॅच होतोय साई स्पोर्ट्स बापाणे विरुद्ध अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र असा. बापाणे संघाला 18 बॉल मध्ये 38 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगकडे विवेक नाईक ज्याच्याकरता 500 रुपयाचा पारितोषिक लावलंय. लगातार 3 षटकार जर या खेळाडूंनी टोकले तर शाखा प्रमुख नरेश म्हात्रे बापाणे यांच्या सौजन्याने 500 रुपयाचा मानकरी तो ठरू शकेल. याआधीच आदरणीय सन्मान्य कुमार रणजित किनी साहेबांनी 1000 रुपयाचा पारितोषिक लावलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू असेल काय? यस पंच दर्शवत आहेत आणि पंचांचे दोन्ही हात हवेमध्ये खुले होत आहेत. पंच हितेंद्र भोईर यांचा इशारा वाईडचा. अतिरिक्त धावणीची धावसंख्या झाली ती 26. गोलंदाज रुपेश मोरे त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू टाकण्याकरता सज्ज झालाय. सांघिक 3रं आणि व्यक्तिगत 2रं षटक तो टाकतोय. जिंकण्याकरता आता 37 धावांची आवश्यकता. 18 बॉल 37 रन्स. कष्ट करा. कष्ट केल्यानंतर त्याचं फळ हे चांगलं मिळत असते. म्हटलं जाते कष्टाचे वाळवंट पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ कधीच बघायला मिळत नसते. आणि कष्ट करतोय तो नेहमीच पुढे जातोय. मेहनत करा पुढे जा मोठे व्हा. रुपेशाचा हा चेंडू बॅटचा एज लागले. जेल ड्रॉप होतोय. हा महत्वपूर्ण जेल ड्रॉप केला जातोय. विवेक याला जीवनदान दिलंय. या जीवनदानाला तो वरदान ठरवेल काय? सोपा जेल आणि एका धावेनिशी धावसंख्येत बदल. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली ती 27. आता चेंडू शिल्लक आहेत 17. 17 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. 17 चेंडू 36 धावा. धावांचा पाऊस तर पाडणं गरजेचं असेल. विशेष म्हणजे विनोद रैयात त्याचं खेळपट्टीवर टिकणं फार महत्वाचं असेल. ओ सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर चेंडू खाली राहिला. बीट होऊन सरळ चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातात. बघा पिचिंग खूप चांगली आहे आणि त्यानंतर दिशा देखील तितकीच चांगली नियंत्रित केली जाते आणि कुठेतरी मोठे फटके मारण्याचे प्रयत्न वारंवार केले जातात ऑन साईडला. पण पिचिंग थोडीशी ऑफ साईडला असल्या कारणाने ते व्यवस्थित कंप्लीट करता येत नाहीये. खूप चांगली चेंडूची हाताळणी आतापर्यंत केली जाते गोलंदाज रुपेश मोरेकडून. गोलंदाजी मार्ग पुन्हा सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळते तो म्हणजेच विनोद रायात. राईट आर्म ओव्हर. फुल टॉस आहे. हाऊ डिड यू मिस दॅट बॉल? हा एक चांगला फटका खेळू शकले असते पण मात्र मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक बिट्टू येऊन फेक करेल. तोवर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांची वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 या आकड्यावर 29 रन्स. 29 धावा झालेत. याचाच अर्थ अजूनही 34 धावा बनवाव्या लागतील मॅच जिंकण्याकरता. आणि चेंडू शिल्लक आहेत ते 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये जिंकण्याकरता 34 धावांची आवश्यकता. हे 3रं षटक प्रगतीपथावर. कल्पेश म्हात्रे एक कर्णधार. म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्सचे मालक ज्यांना तुम्ही लॉंग ऑफ मध्ये बघताय. विनोद करता हा ओव्हरपिच चेंडू होता. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. पॉपिंग क्रीज जी आहे ते क्रीज मध्ये चेंडूचा टप्पा पडतोय आणि आत वळताना चेंडू दिसलाय. धावसंख्येत काही बदलले. धावसंख्या झाली ती 29. आता चेंडू शिल्लक आहे ते 14 बॉल आणि 34 धावांची आवश्यकता.
शक्य आहे काय? कारनामा तर अनेक मॅच मध्ये केलाय. 9 बॉल मध्ये 35 धावा सुद्धा बनवल्यात. 12 चेंडूत 35 धावांची गरज असताना साई स्पोर्ट्स संघाच्या खेळाडूंनी हेमंत लाखात हा अजूनही क्रीज मध्ये येणं बाकी आहे. मिस टाइम स्ट्रोक इन द एअर, चेंडू हवेमध्ये आणि हा फलंदाज बाद होतोय. विनोद रायत इज गॉन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. अरे दीवानो मुझे पहचानो कहाँ से आया मैं हूँ कौन. मैं हूँ हे गीत लावलं जातं हेमंत लाखात करता, कारण वाघाडी संघाविरुद्ध डिसेंबर महिन्यामध्ये पहिल्या वीक मध्ये या फलंदाजाने 9 बॉल मध्ये 35 धावा चेस केल्या होत्या. सर्व जे सहकारी होते, सपोर्टर्स होते, त्यांचे इतर खेळाडू होते, ते बॅगा भरून परतीच्या प्रवासाला निघाले होते. 12 बॉल मध्ये 35 धावांची गरज असताना 35 धावा या 9 चेंडू मध्ये पूर्ण केल्या होत्या फलंदाज हेमंत लाखात याने. आणि तोच फलंदाज आता मैदानाच्या आत उतरलाय. त्याच्याकरता सुद्धा पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार जर खेचले तर नरेश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचा मानकरी ठरेल तो फलंदाज हेमंत लाखात. आता या षटकातील पुढील चेंडू, हा चेंडू ओव्हरपिच होता. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेतन शांग तिथे उपस्थित. 1 धाव पूर्ण, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. प्रभावी षटक गोलंदाजाचं, फक्त 5 धावा दिल्या. तारीफ करेन मी या गोलंदाजाची. रुपेश मोरे, काय चांगली गोलंदाजी त्यांनी पेश केलंय. षटक संपतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना साई स्पोर्ट्स बापाणे संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 30 धावा. आता साई स्पोर्ट्स बापाणे संघाला 12 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. आमचे वॉटरमॅन कुठे गेलेत? रणजित आपण बघतोय रंगनाथ देशमुख जे पाणी पुरवठा मंत्री म्हणून काम बघतायत. 3 षटकांमध्ये धावा झाल्या. धावफलकावर 30 धावा, 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावा. 16.50च्या सरासरीने ही सरासरी पूर्ण होईल काय? हा कारनामा केला जाईल काय? इतिहास या मैदानावर घडवण्याची गरज असेल. तो इतिहास आपण बघू शकतोय काय? चर्चा तर याची होईलच. प्रेक्षक कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. द ग्रेट मराठा चषक 2021. इलाका तेरा धमाका मेरा. किती चांगलं मनोधैर्य वाढवणारे गीत या ठिकाणी वाजवलं जातंय. 19 जून 1966चा तो दिवस आणि शिवसेनेची स्थापना. एकामागून एक फॉर्म भरले गेले आणि एका दिवसामध्ये जर आपण बघितलं तर 10,000च्या आसपास शिवसैनिक हे शिवसेनेमध्ये दाखल झाले. आणि म्हणूनच या गीत वाजल्यानंतर मला त्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर आल्या. तर सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून एक शैक्षणिक उपक्रम देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पूर्ण शैक्षणिक शालेय फी आपण भरली जाणार आहेत 10 विद्यार्थ्यांची. त्या विद्यार्थ्यांची नावं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. ते म्हणजेच आदित्य संतोष सुर्वे इयत्ता 9वी, सुमित संतोष सुर्वे इयत्ता 9वी, लोतडे विद्या सुभाष इयत्ता 10वी, त्यानंतर पियुष संजय पाटील इयत्ता 9वी, फौजान इरफान शेख इयत्ता 5वी, प्रीती मनोज गायकवाड इयत्ता 5वी, माळी श्रवण गायकवाड इयत्ता 5वी, त्यानंतर चिन्मय मंगेश गजमल इयत्ता 5वी, रिया सत्यप्रकाश दुबे इयत्ता 6वी आणि हर्षद विजय मोराळे इयत्ता 9वी. या सर्व विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी मोहन रवींद्र पाटील यांच्या माध्यमातून भरली जाणार आहे. क्या बात आहे. खरोखरच असं योगदान कुठल्याच व्यक्तीने आतापर्यंत दिलं गेलं नाही या परिसरामध्ये आणि ते योगदान देत आहेत मोहनबाई. मॅच कडे बघूया. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता. रेल्वे इंकडून गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय चेतन पाटील. ऑफ ब्रेक, लेग ब्रेक ही शैली त्याची आहे आणि बघूया आता कुठल्या शैलीचा त्याचा पहिला चेंडू असेल. उजव्या हाताने गोलंदाजी करतोय तो. रिव्हर्स खेळायचा प्रयास केलाय
आणि हा रिव्हर्स बघतोय आपण फटका गेलाय ऑन साईडला मिड ऑन मध्ये 2 धाव मिळत आहेत 2 धावणीशी धावसंख्येत बदल होतोय धावसंख्या झाली 32 धावा 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 31 धावांची आवश्यकता. मनीची काय वाटतं तुम्हाला या क्षणाला काही पारडत जड आहे अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र संघाचं? येस जिंक स्पोर्ट्स जुचंद्र संघाचं पारडं जड आहे पण जोवर विवेक आहे ना तोवर साई स्पोर्ट बापाणे संघ देखील ह्या पलटवार करू शकतो. ह्या कुठेतरी विश्वास दिसतोय. पाहूया चांगला खेळ होणार आहे या दोन संघाच्या मध्ये. Yes, त्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल या मॅच मध्ये. हा चेंडूला फोर्स केलाय चेंडू हवेमध्ये हाय अँड हँडसम बिगी म्हणजेच म्हणावं लागेल ज्या पद्धतीने ही दिवावसी लोकल ट्रेन पटरीवर आले तसं आता साई स्पोर्ट्स बापाने संघ हा षटकारानंतर पटरीवर आलाय. 6 धावणीशी धावा लागल्या धावफलकावर ते 38 धावा. आता स्थिती काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. विवेक इज ऑन फायर. मोठा खेळाडू आहे आणि समोर गोलंदाजी करता सुद्धा मोठा खेळाडू. बॅट्समॅन फसवलाय धूर्तपणा चातुर्य विवेक बुद्धी आता वापरलेली आहे ती चेतन पाटील या गोलंदाजाने गॉन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये DJ Webhoff in the mix. किती चातुर्य पाहायला मिळालं संदीप सर. फिंगर रोल केले गेले होते हलकासा लेग ब्रेक पाहायला मिळाला. पिचिंग अचूक आहे. चेंडू पडल्यानंतर टॉस झालाय आणि आडव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न करताना मात्र कुठेतरी बॅटची एज लागते. एकतर मी तुम्हाला खरं सांगतोय अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघाचे गोलंदाज ज्या वेळेस गोलंदाजी करता येत आहेत गोलंदाजी मार्गावर त्यावेळी त्यांची नजर त्या यष्ट्यांवर नसते. त्यांची नजर असते ती श्याम पाटील यांच्या कृतीवर. ते नेमकं काय करतायत कशा पद्धतीच्या सूचना देत आहेत या सूचनेकडे या खेळाडूंचं लक्ष असतं. बघा गाईड करणं खूप गरजेचं आहे. ऍज अ कॅप्टन ऍज अ विकेट किपर गोलंदाजाला गाईड करणं खूप गरजेचं आहे आणि ते गायडन्स मिळते अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. धावफलकावर धावा आता आहेत त्या 38 धावा. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉल मध्ये साई स्पोर्ट बापाडे संघाला 25 धावांची गरज आहे. भूषण मेरे हा नवीन खेळाडू आलाय. डावे इष्टीच्या बाजूला वळणारा चेंडू आहे. दॅट्स वाईट नो डाऊट. जरूर चेंडू ब्रेक केला मात्र तो डावे इष्टीच्या बाजूने हा ब्रेक होताना दिसलाय. धावफलकावर 1 ने फरक होतोय. धावसंख्या झाली ती 39. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 24 धावांची आवश्यकता. मॅच जिंकू शकतो साई स्पोर्ट्स बापाडे संघ. विश्वास हा निर्माण करावा लागेल. श्वास आणि विश्वास हे दोन्ही अदृश्य आहेत मात्र या दोघांमध्ये इतकी प्रचंड ताकद आहे जे अशक्य गोष्टीला शक्य करू शकतायत. खेळाचा होता ऑन साईडला चेंडू ऑफ साईडला पॉइंट क्षेत्रामध्ये टायमिंग व्यवस्थित जुळून आला नाही. 2 धाव मिळत आहेत भूषण मेरी या खेळाडूला. 2 धावणीशी धावसंख्या झाली ती 41. आता काय स्थिती आहे आम्हाला स्कोरर सांगतायत आमचे मॅन्युअल स्कोर अपडेटर त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर माहिती देत आहेत. 9 बॉल 8 बॉल मध्ये आणि 22 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 22 धावा. 2 धावा नुकताच काढले त्याचाच अर्थ 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. 1 षटकार उपहार असेल. चैंग पाटील काय करतोय ते बघूया. चेतन पाटील JPL मध्ये त्याला इन ऍक्शन मध्ये तुम्ही बघणार आहात. उजव्या बाजूला आत्माराम लाडकोजी भोईर वरिष्ठ व्यक्ती आहेत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत आणि माजी क्रिकेटपटू. चांगले गोलंदाज म्हणून त्यांनी आतापर्यंत चांगलं काम केलंय. आडव्या बॅटचा वापर केलाय. बीट करणारा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक. खरं तर चेंडूला पाहणी करून खेळलं तर धावा येऊ शकतात. हा डॉट चेंडू प्रेशर देणारा हा चेंडू आहे. धावसंख्या 41. 7 चेंडू 22 धावा. 7 बॉल 22 धावा. हेमंत लाखात सांगतो की बिंदास मार मी नंतर सांभाळतोय. या प्रकारच्या काही सूचना दिल्या असतील या खेळाडूला. शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला लॉंग ऑन मिड विकेट काऊ कॉर्नर. एक शतरक्षक आपल्याला बघायला मिळतोय. ओहो पुन्हा एक चांगला चेंडू. आता मात्र प्रश्नामध्ये पडलाय. या प्रश्नाचं उत्तर फलंदाजी करून दिलं जाईल काय कारण स्थिती अशी आता बनलंय 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. 6 बॉल 22 धावा.
एक ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर या षटकाची चर्चा आपण इथे करूया. कमॉन डीजे. बाई माझा ग शिवबा राजा ग बाई माझा शिवबा राजा ग बसले ना भोळ्या धन्यवाद डीजे, थँक्यू डीजे. तलवारीचा जेव्हा उल्लेख आला त्याच्यानंतर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार कोणी आणि का दिली हे मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल. मात्र गीतही थोडंसं अर्धवटच वाचलं गेलंय कारण मॅच सुद्धा स्टार्ट होत आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 22 धावांची गरज. आता तोच पवित्रा घ्यावा लागेल जो मनोर येथील स्पर्धेमध्ये या खेळाडूने घेतला होता. आडवा बॅटचा वापर आणि चेंडू अडवला गेलाय की काय, चेंडू करतोय हवाई सफर. बघूया किती धाव मिळत आहेत. हा षटकार की चौकार. दॅट्स 6 रन्स. बिगी यूथ 6. या खेळाडूच्या अंगामध्ये रक्ता मागते. फक्त बिनलय ते क्रिकेट. आणि या 6 धावांची धावसंख्या झाली ती 47. अजूनही 5 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता. 5 बॉल 16 रन्स. हा चेंडू हवेमध्ये, उंची जास्त गाठली, लांबी कमी. झेल होऊ शकतोय काय, हा झेल टिपलाय. म्हणजेच चमकणारी प्रत्येक वस्तू ही सोनं नसतं, तसंच येणारा प्रत्येक चेंडू हा षटकाराकरता जाईल असं नसतं. विकेटचं पतन. धावसंख्या 47. आता म्हणू शकतो मनीष की कमबॅक केलंय अजिंक्य स्पोर्ट जुचिंद्र संघाने. गोलंदाजी आता चांगली होते. तारीफ करेन मी कल्पेश मात्रे याची. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर दुसरा चेंडू त्यांनी प्रभावी टाकलाय. बघा, गोलंदाजीची निवड करणं खूप गरजेचं होतं. बिट्टू एक ऑप्शन होता तरी देखील कल्पेशला बोलवण्यात आलंय गोलंदाजी करण्यासाठी आणि कल्पेशने मात्र यश मिळवून दिले. बिट्टूचे एक षटक आपल्याला पाहायला मिळाले आणि कल्पेश आभारदार गोलंदाजी करतोय या 5व्या षटकामध्ये. 4 चेंडू 16 धावा. क्लीन बॉल. लगातारच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्याचा पराक्रम करतोय गोलंदाज कल्पेश मात्रे. मॅन इन फॉर्म. तर या पुढील चेंडूवर जर विकेट घेतला गेला तर विकेट हॅट्रिक पूर्ण होईलच आणि मात्र रणजित किणी यांच्यामध्ये पण पारितोषिक देखील मिळू शकेल, ते म्हणजेच कल्पेश मात्रेला. नवीन फलंदाज आता आलाय सागर. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 16 रनची आवश्यकता. इथे खरं तर हिरो बनण्याची संधी असेल या खेळाडूंना आणि प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करण्याची संधी असेल साई स्पोर्ट्स संघाच्या या खेळाडूंना. सागर नावाचा खेळाडू, सागर पवार, त्याला पॉवर दाखवावी लागेल. सागर पवार फलंदाजी करता, गोलंदाजीमध्ये कल्पेश मात्रे. एक्सपिरियन्स जो आहे त्याचा तो एक्सपिरियन्स दाखवतोय. चांगलं काम करतोय फलंदाजीमध्ये सुद्धा कल्पेश यांनी फलंदाजी करताना चांगली फलंदाजी पेश केली होती. संघाच्या हितार्थ तो खेळला. गुणवत्ता त्याच्यामध्ये भरलेले आपल्याला दिसले. 0 धावसंख्या तो जरी बाद झाला असला तरी ती कसर आता तो गोलंदाजीमध्ये पूर्ण करतोय. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत त्या 47 धावा. 3 चेंडू 16 धावा. 3 बॉल 16 रन्स अशा पल्लवित कराव्या लागतील षटकार ठोकून. हा दाखवला जातोय कुठल्या साईडला चेंडू पिच झाला होता हे दाखवलंय. अपील जोरदार केली होती. लेग बाईचा इशारा. या एका धाब्याची धावसंख्या झाली ती 48 धावा. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये आता 15 धावांची गरज. आव्हान आता संपुष्टात आलंय. यस, संपुष्टात आलंय आव्हान. पण मात्र आता गोलंदाज देखील तितकीच दर्जाची गोलंदाजी करतोय आणि कुठेतरी आता चुकीची अपेक्षा नसेल अजिंक्य स्पोर्ट्स संघाच्या गोलंदाजाकडून, कारण सर्व काही त्यांच्या हितार्थ होते. त्यांच्या संगनमताने केली चांगली गोलंदाजी होते, कारण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल ठरतो आतापर्यंत अजिंक्य स्पोर्ट्स हा संघ. गोलंदाज तयार.
समोर उजव्या हाताचा फलंदाज विकास. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 15 रन्स. छोटा पॅक बडा धमाका करेल काय? 2 षटकार जरी आले तरी मॅच जिंकणं कठीण आहे या स्थितीला साई स्पोर्ट्स बापाने संघाला. मिडॉन मध्ये चेंडूला खेळ आहे. एकदा पूर्ण केली. आता हा चौकार येईल. नितीश हलकीची स्माइल देतोय. चेंडू माझ्याकडून निघून गेलाय. या 4 धाव मिळत आहेत. या 4 धाबांशी धावपळ पुढे सरकतोय. धावांचा पाठलाग करत असताना 63 धाव संख्येचा पाठलाग करत असताना धावा झाले ते 52. आता 1 बॉल आणि एका बॉल मध्ये 11 धावांची गरज. 1 बॉल 11 रन्स. 1 चेंडू 11 धावा साई स्पोर्ट्स बापाने संघाला मॅच जिंकण्यासाठी. स्विंग अँड मिस. मॅच जिंकलाय तो अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाने. हार्ड लक साई स्पोर्ट्स बापाने टीम. पुढील वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा असतील त्या अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाला. दोन्ही संघाने हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर पडा. कॅप्टन साई स्पोर्ट्स बापाने संघाचा प्लीट पुढे या. हँडशेक करा. लाईनअप मध्ये या. ओ टू मनीष. पुरस्कार आपण नंतर देणार आहोत. सर्वप्रथम टॉस करूया आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण नंतर देणार आहोत, कारण तोवर आपल्याकडे वेळ असेल, कारण क्षेत्ररक्षण करणारा संघ तो क्षेत्ररक्षण लावेलच. दरम्यान आपण टॉस करून घेऊया. सर्वप्रथम आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना असेल आणि तो सामना कोण खेळेल? 2 संघ खेळतील, ते म्हणजेच दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र गजा आणि त्यानंतर अजिंक्य स्पोर्ट्स. हे 2 संघ दरम्यान आपण हा सामना आजच्या दिवसातला खेळणार आहे. जो संघ जिंकेल तो खेळ अंतिम सामन्यात ध्रुवतारा स्पोर्ट्स टिवरी संघासोबत 5 षटकांचा सामना असणार आहे. चला 5 वर्षी मॅच असेल तर मी सतीश गौर सरांना जॉईन करायला सांगतोय. निश्चितच सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊया. त्याच्यानंतर आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. मॅन ऑफ द मॅच गोज टू यंग ब्रिगेड, म्हणजे